मित्रांनो, आपण आहोत धनच्या ॲपवर. पण धनच्या ॲपवर आपण का आहोत आणि आपण का वापरायला हवा आणि मी का वापरतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेन. तर पहिले जे आहे ऑब्व्हियसली आपल्याला धनचं अकाउंट असणं गरजेचं आहे. धनचं अकाउंट आपण पहिली गोष्ट का वापरतोय ते मी तुम्हाला इथे समजावतो. मित्रांनो, मी आलोय धनच्या वेबसाईटवर आणि इथे तुम्ही बघू शकता की ह्याची अकाउंट ओपनिंग चार्जेस, AMC आणि प्लॅटफॉर्म फी हे जे आहे ते 0 आहे. त्याशिवाय तुमची डिलिव्हरी, ETFs आणि IPO म्युच्युअल फंडचे चार्जेस जे आहेत ते पण 0 आहेत. तर आपलं मी तुम्हाला पहिले सांगून देतो AMC काय असतं. AMC असतं ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. तर या सगळ्याचे चार्जेस जे आहेत ते 0 आहेत. तर तुम्हाला अकाउंट ओव्हरऑल जे आहे ते 0 रुपीजला तुम्ही उघडू शकता. पण ब्रोकरेज चार्जेस त्याशिवाय बाकीचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते हिडन चार्जेस, ब्रोकरेज चार्जेस घेतात. ते धनमध्ये काहीच नाही आहेत. आता इक्विटी डिलिव्हरी जर तुम्ही बघितली तर डिलिव्हरी काय असतं, तर आपलं नॉर्मल आपण स्टॉक इन्व्हेस्ट जे करतो मे बी 10 दिवसासाठी, 10 आठवड्यांसाठी किंवा 10 वर्षांसाठी, हे जे आहे ह्याच्यासाठी आपलं स्टॉक ब्रोकरेज जे आहे ते 0 आहे. पण त्याशिवाय तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंगला गेला तर तुम्हाला एक 20 रुपयाची तुम्हाला लिमिट किंवा ब्रोकरेज चार्जेस लागू शकतात किंवा 0.03% ऑफ वॉट एव्हर यू हॅव ट्रेडेड. म्हणजे आता तुम्ही समजा 10,000चे तुम्ही स्टॉक्स विकत घेतले, तुमचं इंट्राडे ट्रेडिंग झालं आणि तुम्हाला दिवसाच्या एंडला प्रॉफिट झाला, तर त्याच्यात तुमचं जर 20 रुपये जास्त असेल तर तुम्हाला 0.03% चार्जेस जे आहेत तेवढेच लागणार आहेत. जर 0.03% जे आहेत ते जास्त आहे तर तुम्हाला फक्त 20 रुपये द्यावे लागतील. तर जास्तीत जास्त जे आहे तुम्ही 20 रुपयेच खर्च करणार आहात ब्रोकरेज चार्जेसमध्ये. त्याशिवाय जर तुम्ही इक्विटी MTFमध्ये गेलात तर तुम्हाला इथे 20 रुपये किंवा 0.03% जे आहे चार्जेस सिमिलर टू हे तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर ही एक धनची प्लस पॉईंट आपण बोलू शकतो. तर आपण परत धनच्या ॲपला जाऊयात आणि धनच्या ॲपमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येतं की आपण लॉग इन केलेलं आहे. आपलंच नाव आहे ना, हे एकदा बघून घ्या ना. त्याशिवाय आपण इथे निफ्टी 50ला सेट आहोत. तर निफ्टी 50 जे आहे त्याला आपण इंडेक्स म्हणतो. हे असे बरेच वेगळ्या प्रकारचे इंडेक्स तुम्हाला इथे अवेलेबल असतात. तर इथे जे आहे निफ्टी बँक, फिन निफ्टी, इंडिया विक्स, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि तुम्हाला जर लगेच त्याच्यावर बघायचं असेल तर तुम्ही फॉर एक्झाम्पल निफ्टी बँकवर पण हे सेट करून ठेवू शकता आणि मग त्याची प्राईस काय चालली आहे आणि आजच्या दिवसामध्ये जे काय प्रॉफिट लॉस झालेला आहे तो इथे दिसून येतो. तर इथे जे आहे मित्रांनो, तर आपण ऑलच्या टॅबमध्ये आहे, पोर्टफोलिओ समरीमध्ये आहोत. तो ऑलमध्ये तुम्हाला दिवसाचं प्रॉफिट किती झालं आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट किती होतं आणि त्याची करंट व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळतं. तर इथे स्टॉक्समध्ये गेला, म्युच्युअल फंडमध्ये गेला, ETFमध्ये गेला, हे सगळे गोष्टी ज्या आहेत तुम्ही सेपरेटली बघू शकता की काय काय स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत आणि कोणी किती प्रॉफिट केला किंवा लॉस केला. त्याशिवाय मित्रांनो, खाली आपण इथे या सेक्शनला गेलो इन्व्हेस्ट/ट्रेड ऑन स्टॉक एक्सचेंजेसला, तर इथे तुम्हाला इक्विटीजचं ऑप्शन दिलेलं आहे. इक्विटी काय असतं, तर आपलं नॉर्मल स्टॉक जे असतो आपण ट्रेडिंग करतो त्याला इक्विटीज बघतो आपण बोलतो. आणि इथे जे आहे तुम्हाला म्युच्युअल फंड्स आहेत, ETFs आहेत. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि फ्युचर्सचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर जर का आपण इक्विटीमध्ये गेलो तर तुम्हाला वरच्या साईडला टॉप गेनर्स, टॉप लुजर्स, 52 वीक हाय, 52 वीक लो, हे सगळे गोष्टी अवेलेबल आहेत. तर आपण जर इथे स्लाईड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू बाय व्हॉल्यूम, ओनली बायर्स, ओनली सेलर्स, हे सगळे गोष्टी पण अवेलेबल आहेत. तर आपण सध्या जे आहे ते टॉप गेनर्सला आहे. तर टॉप गेनर्समध्ये आजच्या दिवशी जे कुठल्या स्टॉकनी प्रॉफिट बनवून दिलेला आहे आणि किती प्रॉफिट, हे सगळे गोष्टी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात. तसंच आपण टॉप लुजर्समध्ये गेलो तर कुठल्या स्टॉकनी इथे किती लॉस केलेला आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं. तर या पद्धतीने तुम्ही स्टॉक्सचं बघू शकता किंवा इक्विटीजचं बघू शकता. त्याशिवाय आपण इथे म्युच्युअल फंड्सला पण जाऊ शकतो. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला परत तुम्ही इन्व्हेस्ट किती केलेले आहे, तुमचं प्रॉफिट काय, करंट व्हॅल्यू काय, हे गोष्टी बघायला मिळतात आणि ओव्हरऑलचा पण इथे ऑप्शन दिलेला आहे. आणि याशिवाय इथे हाय रिटर्न्स, इंडेक्स फंड्स, टॉप रेटेड स्कीम्स, लिक्विड फंड्स, लार्ज कॅप, आणि तुम्हाला जर SIP चालू करायची असेल तर फक्त 500 रुपयांनी तुम्ही इथे चालू करू शकता धनवरती.
तर लो बजेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट चालू करायचं असेल, तुम्हाला 10, 20, 30,000 रुपये नसतील घालायचे स्टार्टिंगला, आणि बरोबर आहे नाही घालावे लागत, तर इथे तुम्हाला 500 रुपयांनी फक्त चालू करता येईल. तर समजा आपण हाय रिटर्न्समध्ये गेलो आत्ता, तर हायेस्ट रिटर्न्समध्ये जे कुठले स्टॉक आहेत हे तुम्हाला इथे बघायला मिळतील, आणि त्यांनी रिटर्न ओव्हर 5 इयर्स काय दिलं आहे हे पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर त्याशिवाय तुम्हाला इथे लार्ज कॅपमध्ये आलो होतो आपण, तर तुम्हाला तसंच फ्लेक्सी कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, आणि असे वेगळे वेगळे पद्धतीचे म्युच्युअल फंड जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत. तर समजा आपण इथे या म्युच्युअल फंडमध्ये गेलो आणि इथे प्रेस केलं, तर इथे तुम्ही बघू शकता ग्राफ जे आहे 5 वर्षामध्ये एवढं तुम्हाला गेन देत आहे. त्याशिवाय हे निफ्टी 50चा ग्राफ आहे, तर तुम्हाला आउट परफॉर्मन्स होल्डिंग फंड्स लाईक दिस हे गोष्टी तुम्हाला बघायला तर मिळतीलच, पण त्याशिवाय तुम्हाला इथे 1 मंथ, 3 मंथ्स, 6 मंथ्स, 1 इयर, 3 इयर, 5 इयर, आणि या मॅक्स जे आहे म्हणजे हे म्युच्युअल फंड जेवढ्या दिवसांपासून ॲक्टिव्ह आहे तेवढाच ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्हाला इथे बघायला मिळतो. इथे ग्रीन जे आहे ते हा म्युच्युअल फंड म्हणजे ही जी म्युच्युअल फंड आहे त्याचा परफॉर्मन्स आहे, आणि येल्लो जे आहे हे दुसरे म्युच्युअल फंड्स म्हणजे ॲव्हरेज म्युच्युअल फंड कसे मूव्ह होतात त्याचा एक कंपॅरिझन तुम्हाला दिलेलं आहे. खाली जर गेलो तर आपल्याला इथे मॉर्निंग स्टार रेटिंग दिलेलं आहे, फंड परफॉर्मन्स वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये दिलेलं आहे, तर हे एक चांगली गोष्ट दिलेली आहे. त्याशिवाय तुम्हाला आउट परफॉर्मन्स पण दिलेले आहेत. तर जर तुम्हाला या म्युच्युअल फंडशिवाय दुसरे म्युच्युअल फंड बघायचे असतील जे चांगलं परफॉर्म करतात त्यापेक्षा, तर हे पण अवेलेबल आहे. तर इथे त्याचे होल्डिंग्स काय आहेत, या म्युच्युअल फंडचे काय होल्डिंग्स आहेत हे पण अवेलेबल आहेत, आणि त्याचे सिमिलर म्युच्युअल फंड जे आहेत ते तुम्ही इथे इझिली बघू शकता. आपण बॅकला जाऊ, आणि त्याशिवाय तुम्हाला जर इंडेक्स फंड्समध्ये जायचं असेल तर त्याच्यातही आपण बघू शकतो की तुम्हाला इथे निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50 हे सगळे गोष्टी ज्या आहेत इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. तर इथे पण तुम्ही सिमिलरली चेकआउट करू शकता सगळे गोष्टी, हे सगळे फंड्स आहेत. तर आपण परत या बटनवर क्लिक केलं तर तुम्ही ह्याचा पण ग्राफ बघू शकता, सिमिलर टू आपण जे म्युच्युअल फंड आधी बघितले होते. पण तुम्हाला जर SIP चालू करायची असेल तर तुम्ही SIPवर क्लिक करा, आणि तुम्हाला इथे बेस्ट SIPसाठी जे कुठले म्युच्युअल फंड आहेत ते इथे बघायला मिळतील. तुम्ही ऑब्व्हियसली 500 रुपयांनी चालू करू शकता. आणि खाली आपण गेलो तर तुम्हाला डिस्कवर बाय कॅटेगरीज दिलेले, इक्विटी म्हणजे आपले स्टॉक्स, टॅक्स सेवर म्हणजे जो आपल्याला टॅक्स भरावा लागतो आपल्या प्रॉफिट्सवरती ते कमी होतील असे स्टॉक्स, म्हणजे आपले लो परफॉर्मन्सवाले स्टॉक नाही आहेत, हे वेगळ्या टाईपचे स्टॉक असतात. त्याशिवाय हायब्रिड परफॉर्मिंग स्टॉक आणि डेट स्टॉक हे सगळे तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्याशिवाय टॉप AMCs जर तुम्ही इथे बघितले तर तुम्हाला इथे ICICI, SBI, कोटक, ॲक्सिस, HDFC हे सगळे जे आहेत ते तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याशिवाय तुम्हाला व्ह्यू ऑल AMCs ऑन डन पण ऑप्शन अवेलेबल आहे, त्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथे सगळे गोष्टी ज्या आहेत इथे इझिली बघू शकता. त्याशिवाय तुम्हाला इथे NFOsचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर NFOsवर जर आपण गेलो तर इथे BOI, आदित्य बिर्ला, मग तुम्हाला सगळेच NFO बघायचे असतील तर सिमिलरली आपण त्याच्यावर क्लिक करा व्ह्यू ऑल NFOsवरती, आणि तुम्हाला हे सगळे NFO जे आहेत म्हणजे न्यू फंड ऑफर्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्याशिवाय तुमची जर का कुठली SIP चालू असेल तर तुम्ही इथे बघू शकता माझे सध्या कुठले नाही आहे, पण व्ह्यू ऑल SIPsवर गेला तर तुमचे जे सगळे SIPs आहेत ते इथे बघायला मिळतील. स्टार्ट SIPवरती गेला तर तुम्ही फक्त 100 रुपये पर मंथनी चालू करू शकता, आणि 500 रुपयांनी पण चालू करू शकता. तर तुम्हाला समजा आता इन्व्हेस्ट करायचं आहे पण फंडिंगचा प्रॉब्लेम आहे, तर 100 रुपये आपण देऊच शकतो. त्याशिवाय तुम्हाला इथे बुकमार्क, ऑल ऑर्डर्स, बँक स्टेटमेंट्स, बँक अँड पेमेंट्स हे सगळे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल केलेले आहेत. तसंच आपण इथे ETFला जाऊ शकतो आणि फ्युचर्सला जाऊ शकतो. तर एकदा ETFला जाऊ. ETFमध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघू शकता. इथे वेगळे वेगळे तुम्हाला टाईप्स ऑफ ETF जे आहेत इथे अवेलेबल केले, तर अदर्सचा पण ऑप्शन आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे BSEचा, तर तुम्हाला BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड करू शकता, किंवा NSEवरती जर तुम्ही नुसतं त्याच्यावर क्लिक केलं तर NSEला स्विच होईल किंवा BSEला स्विच होईल. तर तुम्ही जे आहे इथे जर नुसतं टॅप केलं तर BSE आणि NSEच्या मध्ये जे आहे हे टॉगल होत राहील, आणि तुमचे इथे जे आहे तुम्ही चेंज करू शकता कुठल्या कुठल्या टाईपचे ETF आहेत ते. त्याशिवाय मित्रांनो इथे धनवरती तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंगचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर आपण जर ऑप्शन ट्रेडिंग्समध्ये गेलो
तर तुम्हाला इथे ऑब्वियसली इंडेक्स सगळे दिसतात. तुम्हाला वरती जे आहे टॉप 100 मूव्हर्स ऑल हे सगळे ऑप्शन पण दिलेले आहेत. तर आपण जर इंडेक्स ऑप्शनमध्ये गेलो तर टॉप ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर तुम्हाला इथे वेगळे वेगळे पुट आणि कॉलचे ऑप्शन जे आहेत तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत आणि त्याचे परफॉर्मन्स जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि फक्त तुम्ही व्यू ऑलवर गेल्यावरती तुम्हाला सगळे ट्रेडेड कॉन्ट्रॅक्टचे बघायला मिळतील गोष्टी. आणि परत आपले इंडेक्स ऑप्शन चेन पण आलेले आहेत. तर आपण समजा निफ्टी 50वर गेलो तर तुम्हाला इथे त्याची ऑप्शन चेन आलेली आहे, त्याची एक्सपायरी डेट पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. वेगळे वेगळे ऑब्विसली आहेत. त्याशिवाय तुमचं OI चेंज, LTP चेंज, आत्ता प्राईस काय चालू आहे ते, मग परत OI LTP हे कॉल आणि पुटसाठी आहे OI LTP चेंज, तर तेही इथे अवेलेबल आहे. इथे तुम्ही बघू शकता कॉल्स आहे आणि उजवीकडे जे आहे ते पुट्स आहेत. तर ते पण तुम्हाला अवेलेबल आहे. पण तुम्हाला जर OI गेनर्सच्या थ्रू बघायचं असेल किंवा OI लुझर्सच्या थ्रू बघायचं असेल किंवा प्राईस गेनर्स, प्राईस लुझर्स या पद्धतीने तुम्हाला डिस्कवर करायचे असतील ऑप्शन्स तर तुम्हाला ते पण ऑप्शन आहे. तर OI गेनर्सवर समजा आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही OI गेनर्समध्ये मूव्हर्समध्ये आपण गेलेलो आहोत तर इथे तुम्हाला बघायला मिळतं एक गोष्टी. मग तुमचं मित्रांनो कमोडिटीजचा पण ऑप्शन आहे इथे. कमोडिटीज म्हणजे तुमचं इथे तुम्ही बघू शकता क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, सिल्वर मिनी, गोल्ड मिनी हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्याच्यातही तुम्ही ट्रेड करू शकता. तर सध्या जे आहे आपण क्रूड ऑइलमध्ये आहे. तर क्रूड ऑइलमध्ये जे आहे तुम्हाला इथे पण ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वेगळे वेगळे कॉल आणि पुटचे ऑप्शन आणि त्याचे परफॉर्मन्स जे आहेत ते सगळे इथे तुम्हाला बघायला मिळतील. खाली आहे किंवा वर आहे. तर ऑप्शन जे आहे तुम्हाला मार्केट कसं जाईल त्याच्यावरती तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते करू शकता. तर त्यासारखंच नॅचरल गॅसमध्ये तुम्ही बघू शकता जर आपल्याला सप्टेंबरमध्ये जायचं आहे फॉर एक्झाम्पल तर सप्टेंबरचे कॉल पुट ऑप्शन्स आणि बाकीचे डिटेल जे आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि इथे जे आहे मित्रांनो तुम्हाला IPOs पण बघायला मिळतील जे नवीन आहेत. तर सध्या जे आहे ह्याच्यावर जर आपण गेलो तर तुमची बिडिंग रेंज, इश्यू साईज, मिनिमम इन्व्हेस्टमेंट, मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट हे सगळे गोष्टी जे आहेत इथे दिलेले आहेत. तर इश्यू ओपन कधी आहे, इश्यू क्लोज कधी होतं, IPO इश्यू साईज काय आहे म्हणजे किती व्हॅल्युएशनचं ओपनिंग झालेलं आहे, इथे 160 करोडचं झालेलं आहे. आणि प्राईस बँड जी आहे स्टॉक्सची ती असणार आहे 152 रुपये ते 160 रुपये. हे फॉर एक्झाम्पल आहे, मी म्हणत नाही की ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा प्लीज. हे तुम्ही फायनान्शियल ॲडवाईस म्हणून पिकअप नका करू. हे एक नुसतं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवायला मी घेतलेलं आहे. तर तसेच तुम्हाला इथे वेगळे वेगळे IPO जे आहेत ते अवेलेबल आहेत. आपण खाली गेलो तर तुम्हाला इथे NSE आणि BSEचे तुमचे जे इंडेक्स आहेत किंवा इंडायसेस आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. परत मार्केट मूव्हर्स वगैरे बघायला तर मिळतील. हे झालं मित्रांनो आपला होम टॅब. आपल्याला जायचं आहे आता वॉचलिस्ट टॅबमध्ये. तर चला वॉचलिस्टमध्ये जाऊ. पण मित्रांनो आपण आलो आहोत वॉचलिस्टमध्ये. तर वॉचलिस्ट तुम्ही इथे बघू शकता ऑलरेडी आहे आणि मी धनची एक वॉचलिस्ट अशीच बनवून ठेवलेली आहे. पण आपण जर फर्स्ट वॉचलिस्टमध्ये गेलो तर तुम्हाला इथे वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्टॉक जे आहेत ते ॲड करून ठेवलेले आहेत ते बघू शकता. तर तुम्हाला दरवेळेला जे आहे तुम्हाला तुमचा आवडता स्टॉक किंवा जो स्टॉक चांगला आहे तुम्हाला इन्व्हेस्ट करू इच्छिता तुम्ही त्याच्यात तुम्हाला शोधत बसायची गरज नाही. तुम्ही नुसतं वॉचलिस्टला ॲड करून ठेवू शकता. तसंच मी वेगळे वेगळे बनवून ठेवलेत. पण बनवतात कसे ते बघा. इथे तुम्हाला सेटिंग्सचा आयकॉन आहे, सेटिंग्सवर क्लिक करा. तर इथे तुम्ही बघू शकता की ऑलरेडी जे एक्झिस्टिंग वॉचलिस्ट आहेत ते एक बुकमार्क टॅब बरोबर दाखवले जातात आणि त्याच्यात किती स्टॉक आहेत हे पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. पण तुम्हाला हे स्टॉक जे आहेत जर हलवायचे असतील किंवा त्याची ऑर्डर जी आहे ती तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्हाला इथे जे आहेत ते 4 लाईन्स दिलेल्या आहेत. तर या 4 लाईन्सवर जे आहे तुम्ही नुसतं टॅप अँड होल्ड करू शकता आणि हे स्टॉक जे आहेत असं वर आणि खाली करू शकता. जर तुम्हाला एक स्टॉक ॲड करायचा असेल तर तुम्हाला ॲड न्यू वॉचलिस्ट ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा. वॉचलिस्टचं नाव आपण टाईप इन करू. आपण नाव सेव्ह करून घेऊयात एकदा आणि इथे तुम्ही बघू शकता आपली वॉचलिस्ट जी आहे इथे क्रिएट झालेली आहे. पण आता वॉचलिस्टमध्ये आपण कुठलेच स्टॉक टाकलेले नाही आहेत तर एम्प्टी आहे हे सगळे गोष्टी. तर आपल्याला वॉचलिस्टमध्ये ॲड करावं लागतील. तर ते करण्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे सर्चसाठी किंवा इथे डायरेक्ट आपण
ॲड टू वॉचलिस्टच्या ऑप्शनमध्ये पण जाऊ शकतो. तर आपण सध्या ॲड टू वॉचलिस्टमध्ये जाऊ. आपला आवडता स्टॉक जो आहे तो आपण सर्च करू किंवा जो चांगला करतोय. तो सध्या जे आहे, फॉर एक्झाम्पल मी टायटन घेतोय, परत सांगतोय, फायनान्शियल ॲडवाईस म्हणून घेऊ नका. तर आता तुम्ही बघू शकता की इथे वेगळ्या वेगळ्या ऑप्शन तर दिलेले आहेत तुम्हाला. तर आता SIP चालू करायची असेल तर तुम्ही SIP पण चालू करू शकता. इथे या स्टॉकची आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं 100-500 रुपये या पद्धतीने तुम्ही SIP चालू करू शकता. तर मित्रांनो, इथे जे आहे तुम्हाला स्टार्ट SIPचं ऑप्शन दिलेलं आहे. जर आपण त्याच्यात गेलो तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पण SIP चालू करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंड असायची गरज नाही आहे. तर तुमची SIPची क्वांटिटी किती असणार आहे, तुमची प्राईस ऑब्व्हियसली मार्केटलाच लॉक्ड असणार आहे, कारण प्राईस जी आहे ती हालत राहते. त्याशिवाय तुमचं SIP शेड्यूल डेली पाहिजे, वीकली पाहिजे, मंथली पाहिजे. म्हणजे तुम्हाला दर दिवशी पैसे घालायचे, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मग तुम्ही इथे क्वांटिटी पण घालू शकता. समजा मला या स्टॉकची 2 क्वांटिटी हवी आहे तर आपण 2 क्वांटिटी घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूनी करायची तर तुम्ही त्या पद्धतीने पण व्हॅल्यू जी आहे वर खाली करू शकता आणि तुमची SIP जी आहे ती तशी चालू होईल. त्याशिवाय तुम्हाला इथे फॉरेवरचा पण ऑप्शन दिलेला आहे. फॉरेवर काय असतं, फॉरेवरवर क्लिक करू आपण. फॉरेवर म्हणजे समजा आत्ता हा स्टॉक जो आहे हा साधारण 3,383 रुपयाला चाललेला आहे. ह्याची क्वांटिटी जी आहे आपण सध्या सेट केली आहे 1ला आणि प्रॉडक्ट जे आहे ते डिलिव्हरीला आहे. तर डिलिव्हरीमध्ये कसं असतं, तर आता तुम्ही जर नॉर्मल ट्रेडिंग करत असाल, म्हणजे इन्व्हेस्ट करत असाल, मे बी 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा जरी असला तरी ही डिलिव्हरी म्हणून कन्सिडर केली जाते. आता तेच तुम्ही जर इंट्राडेमध्ये बघितलं तर तुमचं जर एका दिवसात तुम्ही बाय केलं आणि त्याच दिवशी तुम्ही सेल केलं तर ह्याला आपण इंट्राडे म्हणून म्हणतो. डिलिव्हरी तुमचं नॉर्मल इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे तुमचं रोज तुमचं डेली ट्रेडिंग. हे तुम्ही समजून घ्या. आता ह्याची ट्रिगर प्राईस जी आहे आपण सेट केली आहे 3,349ला. तर हा स्टॉक जो आहे तो जेव्हा या प्राईसला येईल तर तुम्हाला ऑटोमॅटिक बाय करता येईल. तर फॉरेवर जे आहे ते फॉरेवर म्हणजे कायमचंच नाही लागून राहत, पण 1 वर्ष ह्याची एक्सपायरी आहे. तर लिमिटही तसंच आहे. तर लिमिटचं मी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, पण लिमिट 1 वर्षासाठी नाही राहत. हे 1 वर्षामध्ये जेव्हा केव्हा ह्याची प्राईस 3,349ला येईल तेव्हा बाय करायचं. तर इथे इन्स्टंटचा पण ऑप्शन आहे किंवा सेट फॉरेवर ऑर्डरचा पण ऑप्शन आहे. त्याशिवाय मी आता तुम्हाला सांगितलं की इथे सेट अलर्टचा ऑप्शन आहे. आता 3,349ला समजा स्टॉक आला, पण तो स्टॉक समजा खालीच चालला आहे, तर आपण एवढ्या प्राईसला घेऊन काय अर्थ झाला है ना. तर 49 होतं. सो आपण नुसतं एक अलर्ट क्रिएट करू शकतो की हा प्राईस जो आहे 3,349ला गेला आहे, अलर्ट घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकता की बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आहे. तर त्यावेळी तुमची डिसिजन आहे ते तुम्ही तेव्हा घेऊ शकता. नेसेसरीली नाही की हे बायच करायचं आहे. त्याशिवाय इथे आता बास्केटचा पण ऑप्शन आहे. बास्केटवर जर समजा आपण क्लिक केलं तर आपण मल्टिपल स्टॉक जे आहे आपण एक नवीन बास्केट क्रिएट करू शकता. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. पण आता जे आहे आपण इथे वॉचलिस्ट क्रिएट करू शकतो. वॉचलिस्टवर समजा आपण गेलो आणि इथे तुमचे सगळे वॉचलिस्ट जे आहेत अवेलेबल ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर आपली जी वॉचलिस्ट आपण आता क्रिएट केली आहे ती आहे सही ट्रेड. सही ट्रेडमध्ये ॲड करायला तुम्हाला नुसतं इथे एक प्लसचा आयकॉन दिलेला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे ऑब्व्हियसली मेन्यू तर निघून जाईल, पण हे स्टॉक जे आहे आत्ताचं ते ॲड झालेलं आहे वॉचलिस्टला. तर वॉचलिस्टमध्ये आपण परत गेलो तर तुम्ही इथे बघू शकता की या वॉचलिस्टमध्ये हे ॲडेड आहे. इन वॉचलिस्ट तुम्ही इथे बघू शकता. तर या पद्धतीने आपण वॉचलिस्टमध्ये ॲड केलं आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो की सही ट्रेडवाल्या वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक जो आहे तो ॲड झाला आहे आणि या स्टॉकची प्राईस काय आहे सध्या, आजचं प्रॉफिट काय झालेला आहे, किती पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे, हे सगळे गोष्टी जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर मल्टिपल वॉचलिस्ट जे आहे ते आपण आरामात ॲड करू शकतो किंवा मल्टिपल स्टॉक्स जे आहे ते पण इथे ॲड करू शकतो. तर या पद्धतीने हे गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर तसंच आपण आता पुढच्या टॅबवर जाऊ. पुढचं टॅब जे आहे तुमचं हे धनवाला लोगो आहे. तर धनवाला लोगो काय आहे, धनवाला लोगो आपला पोर्टफोलिओचा टॅब आहे.
तर पोर्टफोलिओच्या टॅबमध्ये तुमची नेटवर्थ इथे इन टर्म्स ऑफ धन इथे दिसायला मिळते. तर इथे तुम्ही बघू शकता आत्ता जे काय आहेत पैसे ते अवेलेबल आहेत. जर तुम्हाला इथे नसतील दाखवायचे तर इथे आय म्हणजे एक डोळा आहे, तर डोळ्यावरती क्लिक केलं डोळा बंद होतं. तुमचे सगळे स्टॉक्स, म्युच्युअल फंड, ETF हे सगळे गोष्टी जे आहेत ते हाईड होतात. परत आपण त्याच्यावर क्लिक केलं तर इथे तुम्हाला बघायला मिळतं. तर त्याशिवाय इथे तुमचे स्टॉक्समध्ये किती पैसे आहेत, म्युच्युअल फंडमध्ये किती आहेत हे सगळे बघायला मिळतं. आता पोझिशनमध्ये तुम्ही एका दिवसात किती प्रॉफिट झालं आहे, एका दिवसात तुमचा किती लॉस झाला आहे हे पण इथे अवेलेबल आहे. तर फंड्स इन धनमध्ये तुमच्या धनच्या वॉलेटमध्ये किती पैसे आहेत सध्या हे इथे बघायला मिळतं. त्याशिवाय तुमच्या बँक अकाउंटमध्ये बँक खात्यात किती पैसे आहेत हे इथे बघायला मिळतं, म्हणून ते इथे नेटवर्कमध्ये ॲड झालेलं आहे. मग त्याशिवाय तुम्हाला नुसतं स्टॉक्स बघायचं असेल, म्युच्युअल फंड बघायचं असेल, ETF बघायचं असेल ते पण अवेलेबल आहे. तर आपण नुसतं स्टॉक्सवर गेलं तर तुम्ही इथे बघू शकता प्रॉफिट किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, व्हॅल्यू किती आहे. तसंच म्युच्युअल फंड्समध्ये तेच बघू शकता की कुठे इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे, करंट व्हॅल्यू किती आहे आणि टोटल प्रॉफिट किती झालं आहे आणि किती पर्सेंटेजमध्ये झालं आहे हे पण तुम्हाला इथे बघायला मिळतं. परत पुढे जाऊयात पुढच्या टॅबवर. पुढचा टॅब आहे आपला ऑर्डर्सचा. ऑर्डर्समध्ये तुम्ही इथे पोझिशन्स टॅब बघू शकता. आता पोझिशन काय असतं, पोझिशन आजच्या दिवसात तुम्ही जे काय बाय केलं आहे किंवा आजच्या दिवसात तुम्ही जे काय सेल केलं आहे हे तुमच्या पोझिशन्समध्ये असतं. तर तुम्ही इथे बघू शकता बी आहे म्हणजे बाय आहे, एस असेल तर सेल आहे. आणि कुठल्या टाईपचं आहे हे पण तुम्ही इथे बघू शकता. दोन्ही जे आहेत ते डिलिव्हरी आहेत, तर इथे तो ऑप्शन दिलेला आहे. तर ह्याशिवाय तुमचे किती प्रॉफिटमध्ये किती लॉसमध्ये हे तुम्ही बघू शकता. सध्या जे आहे मी फारशा प्रॉफिटमध्येही नाही आहे, फारशा लॉसमध्येही नाही आहे. पण तुमची क्वांटिटी किती आहे, तुम्ही NSEनी घेतलं आहे का BSEनी घेतलं आहे हे पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. एकदम इझिली बघू शकता तुम्ही. मग तुमचा नेक्स्ट टॅब जो आहे तो आहे ऑर्डर्सचा. ऑर्डर्समध्ये गेल्यावरती तुम्ही जे काय स्टॉक्स जे आहेत ते सेल केले किती आहेत, बाय केले किती आहेत, कधी केलेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. ते सक्सेस झालेले आहेत का नाही हे पण इथे बघायला मिळतं. तर आपण फेल्डमध्ये समजा गेलो तर इथे तुम्ही बघू शकता फेल्ड मध्ये निघून गेलेलं आहे सध्या. आणि कॅन्सल जे आहेत तर कॅन्सल्ड स्टॉक्स जे आहेत किंवा बाय जे आहेत ते कॅन्सल झालेले इथे बघायला मिळतात. मग पुढचा जो आहे तो आहे आपला फ्लॅशचा टॅब. बघा आता फ्लॅशच्या टॅबमध्ये आपण आलो आहे. तर इथे आपण क्रूड ऑइलचं ऑप्शन आहे, नॅचरल गॅसचं ऑप्शन आहे, गोल्ड, फिन निफ्टी, निफ्टी, बँक निफ्टी हे सगळे गोष्टी इथे बघायला मिळतात. तर इथे तुम्ही बुलिश आहात का बेरिश आहात हे तुम्हाला कसं कळणार. हे बघा असं तुम्हाला जर वाटतंय की मार्केट जे आहे ते वर चाललंय तर तुम्हाला आपण म्हणू शकतो बुलिश. पण तुम्हाला जर वाटते की मार्केट जे आहे बाबा खाली चालले तर तुम्ही बेरिश आहात. तर ह्याचा फायदा काय आहे, तर जर तुम्हाला वाटतं की मार्केट वर जाईल तर तुम्ही इथे बुलिशची जे आहे हे ट्रेडिंग करू शकता. तर ह्याची लॉट साईज जे आहे तुम्ही वाढवू शकता. आता प्रोडक्ट जे आहे इंट्राडे किंवा नॉर्मल म्हणजे आपलं डिलिव्हरीसारखं तुम्ही मल्टिपल दिवस इथे ठेवू शकता. पण त्याची कॉल प्राईस आपण त्याला म्हणतो. म्हणजे तुम्हाला वाटते की मार्केट वर चाललंय तर आपण कॉल करतो, मार्केट खाली चाललंय वाटतंय तर आपण त्याला पुट म्हणतो. तर आता बुलिशमध्ये जर समजा आपण गेलो तर इथे बाय आहे, मार्केट प्राईसला तुम्ही घेत आहात, मार्केट प्राईस काय आहे आणि आजच्या दिवसामध्ये किती प्रॉफिट झालंय हे तुम्हाला बघायला मिळतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला किती मार्जिन पाहिजे, इथे साधारण 17,000चं मार्जिन पाहिजे. तर आता पुढच्या महिन्याच्या ह्याच्यात आलोय आपण. याचा कॉल जो आहे ते इथे बघू शकता तुम्ही आणि मार्जिन रिक्वायर्ड जे आहे ते 0 आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की व्हॅल्यू जी आहे ती खूप वर खाली होऊ शकते. आणि तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्हाला इन्स्टंट बाय करायला लागतं, कारण तुम्हाला त्या पद्धतीने परचेस आणि प्रॉफिट लॉस फरक पडतो. आणि तुम्ही इथे ॲडजस्टही करू शकता की स्ट्राईक प्राईस जी आहे तुमची ते तुमची -1ला आहे, +1ला आहे, -2ला आहे की +2ला आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होतात. तर इथे तुम्ही जर बघितलं आता -2ला आहे तर समजा मी -1ला गेलो तर 6700ला गेलं, 6750ला +1ला आणि +2ला 6800ला गेलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे बघू शकता. त्याशिवाय तुम्हाला इथे हायेस्ट ओ आहे आणि टॉप ट्रेडेडचे पण ऑप्शन दिलेले आहेत. मग आपला येतो पुढचा टॅब बास्केट्स. तर आता समजा आपण सामान आणायला गेलो, जे काय सामान आहे ते एक घेतलं आणि ते घरी ठेवून आलो विकत, परत दुसरं घेतलं तेही घरी ठेवून आलो परत. असं करत नाही ना आपण. आता एकाच पिशवीत सगळ्या गोष्टी घेतो आणि ते गोष्टी आपण एकत्र पैसे भरतो आणि एकत्र घरी घेऊन जातो.
तर त्याच पद्धतीने विकतही आपण स्टॉक्स घेऊ शकतो. तर आता आपण बास्केट इथे क्रिएट केलेले आहेत. तर आपण मल्टिपल बास्केट्समध्ये आता मल्टिपल स्टॉक्स घालू शकतो. तर इथे समजा 2 स्टॉक, इथे 2 स्टॉक. तर आपण हे, मला समजा ही बास्केट जी आहे ही अख्खी विकत घ्यायची आहे. तर आपण एक्सचेंजला जे आहे ते आपण म्हणू शकतो की हे सगळे स्टॉक जे आहेत आता मार्केट प्राईसला मला हवेत. तर त्या पद्धतीने तुम्ही पैसे भरता आणि तुम्ही ते स्टॉक जे आहेत ते परचेस करता. हे सोपं उदाहरण आहे बास्केट्सचं. आता फॉरएव्हरचं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. फॉरएव्हरमध्ये तुमचं 1 वर्षापर्यंत तुम्ही क्रिएट करू शकता, पण इथे ऑर्डर्सच्या टॅब थ्रू पण इथे तुम्ही फॉरएव्हर क्रिएट करू शकता. तर तुम्हाला फक्त जी काय कंपनी आहे ती सर्च करावी लागेल आणि तुमचे ऑर्डर जे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता. त्याशिवाय तुमचे SIP ड्राफ्ट, पास्ट ट्रेडमध्ये तुम्ही जे काही ट्रेड ऑलरेडी केलेले आहेत ते पण इथे बघू शकता. मग आपल्याला जायचं आहे महत्त्वाच्या गोष्टीवर, जे काय आहे पैशाची पोटली. पैशाच्या पोटलीवर आता आपण आलोय. तर इथे तुम्ही बघू शकता अवेलेबल फॉर इन्व्हेस्टिंग. आता हे जे आहेत ते धनच्या वॉलेटमध्ये आहेत. तर या वॉलेटमध्ये जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे टॉपअप करू शकता. किती टॉपअप करायचं आहे आणि कितीपर्यंत करायचं हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इथे. पण त्याशिवाय तुम्हाला इथे मार्जिन, युटिलायझेशन मार्जिन अवेलेबल पण दिलेलं आहे. तर मार्जिन काय, मार्जिनवर आपण क्लिक करू आणि इथे तुम्ही बघू शकता प्लेज युअर स्टॉक्स. तर आता समजा माझ्याकडे जे कुठले स्टॉक आहेत त्याची व्हॅल्यू जी आहे मला माझ्या वॉलेटमध्ये पाहिजे समजा. तर हे समजा आपण वॉलेट आहे माझं. तर मला हे स्टॉक्स जे आहेत ह्याची व्हॅल्यू माझ्या वॉलेटमध्ये पाहिजे, कारण मला जे आहे पुढे जाऊन स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. पण मला बाहेरून अजून पैसे घालायचे नाही आहेत त्याच्यात. तर आपण काय करू शकतो, तर आता जे काय स्टॉक आहेत त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू जी आहे ते तुम्ही पुढच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजे बाय करू शकता. आपण हे स्टॉक्स आपण लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. तर ह्याच्यात काय करतोय आपण, जेव्हा एक स्टॉक जे आहे तो प्लज करतोय त्याची व्हॅल्यू जी आहे, अख्खी व्हॅल्यू एखाद्या वेळी मिळणार नाही, पण ती जी आहे ते तुमच्या वॉलेटला येते. आणि ती वॉलेटला आल्यानंतर हे परत जे आहे तुम्ही कमोडिटीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा स्टॉक्समध्ये पुढच्या इन्व्हेस्ट करू शकता. हां, ते पैसे तुम्हाला पुढे जाऊन परत भरावे तर लागतील ऑब्व्हियसली, जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं तेव्हा. पण आत्ता ज्या पॉईंटला जे आहे ते तुम्ही इमिडिएट विथड्रॉ किंवा परचेस करू शकता. पण आता तुमचा स्टॉक जे आहे ते होल्डिंगमध्ये असेल तर काय होणार, तर ह्याच्यात जे आहे तुम्हाला 80% पैसे आत्ता मिळतील म्हणजे टुडे, आणि बाकी 20% पैसे जे आहेत ते नेक्स्ट डे म्हणजे T+1 म्हणतो आपण ह्याला, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला बाकीचे 20% पैसे जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतील. तर हे जे आहे एक USP आपण म्हणू शकतो धनच्या साईडनी दिलेली आहे. तर एक पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे, या गोष्टीमुळे मी धन वापरतो आणि तुम्ही पण वापरू शकता आणि वापरायलाच हवं. त्याशिवाय तुम्हाला इथे सगळे ट्रान्झॅक्शन आणि विथड्रॉ टू बँकचा पण ऑप्शन दिलेला आहे. हां, आता आपण जे आहे स्टॉक्सचे आपण ग्राफ पण बघून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मी फॉर एक्झाम्पल टायटनच्या स्टॉकला आलो आहे. हे तुमचं फायनान्शियल ॲडवाईस जे आहे ते बिलकुल नाही आहे. तर प्लीज तुम्ही समजू नका की टायटनचे स्टॉक विकत घ्यायला पाहिजे कारण मी म्हटलोय, असं काही नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आत्ता जे आहे आपण मार्केट प्राईसला आलो आहे. ह्याची प्राईस आत्ता जे काय चालली आहे ते तुम्ही बघू शकता आणि आजच्या दिवसात जे काय प्रॉफिट झालं आहे ते पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे. याशिवाय तुम्ही इथे बघू शकता 1 डे, 5 डे, 1 मंथ, 6 मंथ, 1 इयर, 5 इयर आणि मॅक्स म्हणजे या स्टॉकची जेवढी लाईफ आहे त्याची सगळ्याची मला परफॉर्मन्स बघायचं आहे. तर ते तुम्ही इथे बघू शकता. आता आपण 1 मंथवर आहे, समजा मला 1 वर्षाचं बघायचं आहे, तर तुम्ही ओव्हरऑल ह्याची ट्रेंड जी आहे हे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला एक डिसिजन घ्यायला मदत होऊन जाईल. तसंच तुम्ही मॅक्सवर जाऊ शकता, तर ओव्हरऑल हे स्टॉकची टेंडन्सी काय आहे हे पण तुम्हाला कळून जाईल. पण आपल्याला कॅन्डल्समध्ये बघायचं, कारण हे जे आहे हे लाईन ग्राफ आहे ना, तर आपल्याला जायचं आहे कॅन्डल्सवर. तर इथे तुम्ही नुसतं क्लिक करू शकता आणि आपले कॅन्डल्स उघडतील. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आलो आहे कॅन्डल्सवर. हे जे आहे ना ग्रीन आणि लाल लाईन्स किंवा कॅन्डल जे तुम्ही बघताय बार्स, तर ह्याला आपण कॅन्डल म्हणतो. तर हे हिरवा म्हणजे ऑब्व्हियसली प्रॉफिट आणि लाल म्हणजे लॉस. तर म्हणजे स्टॉक वर खाली किती आलं आहे ते तुम्ही बघू शकता. तर आत्ता
च्या वेळी जे आहे ते तुमची प्राइस काय चालली आहे इथे तुम्ही बघू शकता, स्टॉकचं नाव आणि प्राइस तुम्ही इथे बघू शकता. पण इथे जे आहे मी जिथे आता टॅबवर आहे म्हणून पेन्सिल आहे, पण इथे तुम्ही बघू शकता की मी जिथे पेन्सिल हलवीन तिथे प्राइस येते आणि प्राइसवर तुम्हाला प्लसचा पण ऑप्शन आहे. जर मी प्लसवर क्लिक केलं आत्ता तर इथे बाय 1 टायटन ॲट वॉट एव्हर लिमिट, सेल 1 टायटन ॲट हे लिमिट किंवा स्टॉप, तर हे गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही इन्स्टंटली इथून बाय किंवा सेल करू शकता. तर पण त्याशिवाय तुम्हाला जर क्रिएट न्यू ऑर्डर करायची तर तुम्ही क्रिएटही करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता बाय आणि सेलचा ऑप्शन आलेला आहे. हां, मी सेल नाही करू शकत कारण सध्या माझ्याकडे हा स्टॉकच नाही आहे आणि मार्केट क्लोज झालं आहे म्हणून आपण बायही नाही करू शकत. पण इथे तुम्ही बघू शकता की मार्केटचा पण एक ऑप्शन आहे इथे. तर तुम्ही जे काय स्टॉक हा विकत घेणार म्हणजे बाय करणार हे तुम्ही मार्केट प्राईसला घेणार. आत्ता जी काय प्राईस आहे त्या प्राईसला तुम्ही स्टॉक घेणार. तर तुम्ही इथे टेक प्रॉफिटचा ऑप्शन आहे, स्टॉप लॉसचा ऑप्शन आहे. स्टॉप लॉस म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली जे आहे स्टॉक सेल होऊन जाईल एका प्राईसला आल्यानंतर. मग तुमची इथे लिमिट पण आहे. तर इथे तुम्ही जे काय मार्केट टॅब आहे तर हा स्टॉक जो आहे तर तुम्ही या प्राईसला बाय करणार असं म्हणतात. आणि तुम्ही इथे चूज करू शकता की तुमचा इंट्राडे आहे, MTF आहे किंवा डिलिव्हरी. इंट्राडे आता एका दिवसात तुम्ही बाय केलं आणि त्याच दिवशी सेल केलं. इंट्राडे म्हणजे तुम्ही आज बाय केलं आणि मे बी 2 वर्षांनी सेल केलं आणि इथे तुमचं जे काय आहे ते प्रॉफिट बुक झालं, तर ह्याला आपण डिलिव्हरी म्हणतो. तर हे पण तुम्ही इथे सेट करू शकता. सध्या जे आहे आपण डिलिव्हरी, आणि मग इथून जे आहे तुम्ही डायरेक्ट बाय पण करू शकता. त्याशिवाय तुम्हाला इथे लिमिटचा ऑप्शन आहे. तर लिमिट काय आहे तर तुम्ही इथे बघू शकता की तुमचं 3,383 रुपयेचा आत्ता स्टॉक आहे. पण तुम्हाला तेवढ्याला घ्यायचा नाही आहे. पण तुम्ही म्हणताय की जेव्हा आता जे बाय डिफॉल्ट आहे ही प्राईस, पण आपण समजा प्राईस चेंज करू सध्यासाठी. तर इथे जे आहे आपण प्राईस ह्याला 3200 रुपयाला सेट केली आहे आणि तुम्ही म्हणताय की 3200 रुपयाला या स्टॉकची प्राईस जी आहे ती 3200ला आली की मी बाय करीन. तर या पद्धतीने तुम्ही एक लिमिट सेट करू शकता. पण लिमिट जे आहे ते तुमची एकच दिवसासाठी मर्यादित असते. तर ऑब्व्हियसली 3200 रुपयाला एका दिवसात स्टॉक येणं अवघड असतं अनलेस काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. पण तुम्ही असंही करू शकता की 3,383 आहे तर 3,378ला फॉर एक्झाम्पल मी ह्या विकत घेईन, जे होऊ शकतं. तर या प्राईसला जे आहे तुमचा स्टॉक ऑटोमॅटिकली तुम्ही बाय करू शकता. टाइम इन फोर्सचा पण ऑप्शन जो आहे तो टुडेवर सेट आहे. तसंच तुम्हाला स्टॉपचा ऑप्शन आहे. तर जेव्हा केव्हा हा स्टॉक जो आहे तो खाली येत चालला आहे तर एका प्राईसला तुम्ही इथे सेट करू शकता. त्या प्राईसला तो स्टॉक जो आहे जो तुमच्याकडे ऑलरेडी आहे तो सेल होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही इथे बाय आणि सेल करू शकता. तर इथे जे आहे ऑब्व्हियसली तुम्हाला स्टॉकची प्राईस दिसते. इथे जे आहे ते टाईमचं तुम्ही लेजंड म्हणू शकता इथे. आणि इथे जे आहे तुम्हाला बाय आणि सेलचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे आपण एक इंडिकेटर जो आहे सेट करून ठेवलेला आहे. आणि इंडिकेटर कुठून बघतात तर इथून. ह्याला आपण FX ऑप्शन ते दिलेला असतो, पण ते इंडिकेटरचं ऑप्शन असतं. त्याशिवाय तुम्हाला जर टाईप बदलायचं असेल ग्राफचा तर ते पण तुम्ही बघू शकता. इथे हॉलो कॅन्डल तुम्हाला बघायचे असतील ते तुम्ही इझिली बघू शकता. एरिया अंडर ग्राफ पाहिजे ते पण बघू शकता. तर वेगळे पद्धतीने तुम्ही बघू शकता. इथे 75 मिनिट्सची एक कॅन्डल आहे. आता 75वर हे सेट आहे म्हणजे एक कॅन्डल जी आहे ही 75 मिनिटाची आहे. म्हणजे 75 मिनिट एवढ्या वेळात पास झालेले आहेत. तर आपण पाहिजे तर 3 मिनिटावरही सेट करू शकतो. तर एका कॅन्डलची वेळ जी आहे ती 3 मिनिटावर येते. तर इथे तुम्ही बघू शकता एक कॅन्डल इथे जी आहे ती 3 मिनिटाची आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला ओव्हरऑल जे टाईम आहे इकडचा तो तुम्हाला जर 5 दिवसाचा हवा आहे, 1 महिन्याचा हवा आहे, 6 महिन्याचा हवा आहे किंवा 1 वर्षाचा हवा आहे ते पण तुम्ही इथे आरामशीर करू शकता. तर ऑब्व्हियसली तुम्ही इथे पिंच वगैरे करून स्केल जे आहे ग्राफची ती तुम्ही बदलू शकता. तर हे चार्ट जे आहे ते बरंच पॉवरफुल आहे धनचं. त्याशिवाय तुम्हाला वेगळे जर स्टॉक एकत्र बघायचे असेल, आता आपण टायटनवर आहे, येस बँकवर समजा मला जायचं तर नुसतं इथे टॅब बनलेलं आहे. तर येस बँकवर क्लिक केल्यावरती येस बँकचा इथे स्टॉक जे काय परफॉर्मन्स आहे तो इथे आलेला आहे. मी वोडाफोनवर समजा गेलो तर वोडाफोनचंही तसंच दिसून येईल.
तर या पद्धतीने तुम्ही हे सगळे गोष्टी करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून गोष्टी पाहिजेत तर तुम्ही नुसतं प्रोफाईलवर क्लिक करू शकता. ॲपचे सेटिंग वगैरे जे आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. इथे ऑब्व्हियसली तुम्ही कलर मोड वगैरे पण चेंज करू शकता तुमच्या आवडीनुसार. मित्रांनो, हा एक व्हिडिओ होता धनच्या ॲपच्या बाबतीत. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.